नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. इकडे आमचे आहो. तर आम्ही निघालो आहे आता माहेरी. आज आहे होळी. तर सगळं पुरण वगैरे छान बनवलं आहे मी आणि चपातीचं म्हणजे पुरणासाठी लागणारं पीठ पण मळून ठेवलं आहे. सगळी तयारी करून घेऊन चालली आहे माहेरी. ॲक्च्युली सानिका नोमचा फोन आला होता की तुझ्या हातचीच पुरणपोळी खायची आणि उद्या ग्रहण आहे, त्याच्यामुळे मी माहेरी चालली राहिला. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा, बघूयात कसा होते आजचा हा ब्लॉग. कॅप्शनवरनं कळालंच असेल कोणता ब्लॉग आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट करायला विसरू नका. मी छान अशी रेड कुर्ती घातलेली आहे आणि सर्व तयारी करून बॅग पॅक झालेली आहे. आणि जी काही तयारी केली ती ॲक्च्युली मला ब्लॉगच घेता आला नाही काम करतानाचा, कारण माझ्याकडे टाईम खूप कमी होता आणि त्याच्यात माझं ऑफिसचं काम पण होतं. त्या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही. आता डायरेक्ट तिथे गेल्यावर गरम पोळी करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेलच. तर चला आपण जाऊयात. प्रकारे आम्ही आलेलो आहोत घरी. इकडे मम्मी दिसत असेल. चष्मा काढू का माझा? मी अजून छान दिसत. मस्त गजरा बिजरा लावलाय मम्मीने. आणि इकडे आपली आमटी होती आणि माझं कुठे गेलं मी पुरण आणलेलं. हां, ह्याच्यात मी सगळे डबे आणले होते. ह्याच्यात पुरण दिसेल आता तुम्हाला. हे पुरण आहे आणि बाकी पीठ वगैरे मळून आणलेलं आहे. आता गरमागरम पोळी करते. इकडे सानिका व हां, इकडे आमची सानिका नुसते मेकअपच करण्यात व्यस्त आहे. तर इथं पुरण आहे आणि आता इथं पोळ्या चाललेल्या आहेत. पोळ्या खास मी म्हणले म्हणून. काय केलं मी अशा प्रकारे मी खाणं केलेलं आहे. जाऊ द्या. आता सगळ्या पोळ्या झाल्यावर दाखवते. आता व्हिडिओ काढत असते ना, कामच व्हायचं नाही. ओके, आता हे चालेल नैवेद्य ठेवायला आणि हे चाललंय जेवण वाढायचं काम. मस्त पोळ्या गरमागरम छान जमते सानिकाला. देणार आहे त्यानंतर वरण भाताचं भात ठेवून देणार, वरण नंतर देणार. वरण वाढणार, भात वाढणारच नाही. चपाती वाढली तर भाजी वाढणार नाही. ट्रेनिंग चालू आहे जिजूंकडनं. पर काठी बिटी घेऊन सगळंच वाढलं तर मग सगळ्यात मीठ कमी राहील. काठी बिटी घेऊन ट्रेनिंग चाललंय. जेवण ताटात जेवण कसं वाढायचं. 25 वर्ष होईपर्यंत ट्रेन झाली आणि 3-4 वर्षात काय घंटा गेला हे होणार. हा, तेच 21-22 वर्ष जुळी झाली. 21 वर्षात काही झालं नाही. 3 वर्षात काय डोंगर उचलणार माहिती. काटे घेऊन चाललंय. नको, राहू गेलेत आता घरी आणि मी पण आता जेवण छान झालेलं आहे माझं. आता मस्त झोपणार आहे मी, कारण खूप जास्त दगदग झाली सकाळपासून. काम त्याच्यात मित्रमैत्रिणी पण आले होते, त्यांना भेटायला गेले होते. त्याच्यानंतर पुरणाचा स्वयंपाक तुम्हाला माहिती झाला किती वेळ लागतो. आणि तिथून मग आम्हाला 1-2 कामं होती येते, तर ती कामं केली. म्हणजे व्हिडिओ घ्यायला वेळच भेटला नाही. मग आल्यानंतर पोळ्या केल्या आणि छान असं मस्त जेवण झालं आहे, पोट भरलं. आणि आता म्हटलं चला, कारण आता वाजलेले आहेत 10. तर आता मी मस्त झोपणार आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे, आता माहेरी आली म्हणजे तुम्हाला माहिती आहे ब्लॉगमधून काय आलंच असेल सानिकाची
वेळ आहे आता मालिश करायची. तिच्याकडे मस्त मालिश करून घेते आणि मग झोपते. उद्या ग्रहण आहे. आपल्या इकडे दिसणार नाही आहे, पण आपण रिक्स नाही घ्यायची कोणत्या गोष्टीची, ते पाळणार आहे मी. तर बघूयात कसं होत आहे. आता भारतात तर दिसणार नाही म्हणतात, नाही पाळायचं, पण घरचे म्हणतात की रिक्स नको घ्यायला, म्हणून मी पाळणार आहे ग्रहण. नको शंका राहायला म्हणत मध्ये म्हणून. चला ब्लॉग कंटिन्यू करा. अजून संपला. तर ही आहे आमच्या सोसायटीतली होळी. आता माहेरी असल्यामुळे मी तर काही एन्जॉय करू शकले नाही, पण आहोने हा माझ्यासाठी व्हिडिओ पाठवला. इथं मस्त मम्मीने गरमागरम पोहे दिलेले आहेत आणि खूपच टेस्टी झाले होते. नमस्कार मंडळी, आजचा आहे सेकंड डे. तर आज आहे धुलीवंदन आणि सगळ्यांना धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. तर खूप मला सकाळी आहोंनी फोन केला, सगळे व्हिडिओ दाखवले आमच्या सोसायटीमध्ये. मस्त स्प्रिंकल लावलेत आणि सगळे होळी खेळत आहेत. खूप धिंगाणा चालू आहे. मिस करते आहे मी थोडंसं, पण आहोंनी पण सेलिब्रेशन नाही केलं का, तर मला करायला भेटत नाही. मग ते म्हटले आपण दोघांनी सोबत उद्या करूयात सेलिब्रेशन. तो जो तू नाही करत आहे तर मी पण नाही करणार. मला इतकं छान वाटलं, म्हणजे असा नवरा पाहिजे की मी सेलिब्रेशन नाही करत आहे, मला करता येत नाही, मला एन्जॉय करता येत नाही, म्हणून ते स्वतः एन्जॉय करत नाही आहे. तर खरंच मला खूप छान वाटलं. आता ग्रहण सुरू होणार आहे, तर मी आता निवांत बसून घेणार आहे. आध्यात्मिक गोष्टी ऐकणार आहे, वाचणार आहे आणि मला जवळपास 4-5 तास बसायचं आहे शांतपणे. नाही आपल्या भारतात, पण तरी पण मोठ्या लोकांनी सांगितले पाळायचे म्हणून. तर सकाळी उठले, चहा नाश्ता केला मी आणि आत्तासुद्धा मी एक चपाती भाजी खाऊन घेतलेली आहे. पाणी पिलेलं आहे मस्त व्यवस्थित आणि एकदम शांत चित्ताने बसणार आहे. अजिबात गडबड गोंधळ करणार नाही आहे. असं वाटतं मी कोणतं तरी एक जमलंच बसते असं वाटतंय. आणि सुरू झाले ग्रहण आणि मी एकदम व्यवस्थित बसलेले आहे. अजिबात काय म्हणतात हात असे अजिबात ट्विस्ट करायचे नाही किंवा मांडी घालून बसायचं नाही, क्रॉस करायचं नाही. आता कितपत खरं आहे मला पण नाही माहिती, पण पाळायला लावलं म्हणलं पाळायचं आणि आपल्या बाळासाठी आहे, म्हणजे रिक्स नको म्हणून. तर चला बघूयात आता हे 4 तास कसे जाते. 4 तासाचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते. आणि सानिका ते बसलेत तिकडेच, ते मला पाहिजे ते देत आहेत. आता मला पाणी पण प्यायचं नाही आहे. 4 तास वेळ सुरू झालेली आहे. चला आता मी बघायचं काम चाललेलं आहे. आता 2 मिनटं स्टॉप केलं आहे. व्हिडिओ सुरू करायचं नाही तर त्याची कॉपीराईट पडेल नाही. आता मी बघणार आहे. 4 तासात तरी 2-2.5 तास ते जातीलच ह्याच्यामध्ये बघण्यामध्ये. बाकी काही तू वाचत बसेल वगैरे थोड्या वेळ पाहते, म्हणजे पाहायला कसं झोप वगैरे यायची नाही. दुपारचं टायमिंग झोप वगैरे कुठली. आणि तुम्हाला माहिती आहे गरमी, त्याच्यामुळे खूपच उन्हाळ्यात खूप गरम होत आहे आणि त्याच्यामुळे मी काय करणार आहे, आधी पाहून घेणार म्हणजे झोप यायची नाही. बडबड पण करत नाही, तर मला ताण लागेल. अशा प्रकारे आमचा ओम होळी घेऊन आलेला आहे. ओम दाखव तुझं तोंड. बघा सकाळी किती वाजता गेले? 6 वाजता गेलेलं आहे आणि आला 11 वाजता. मला काही करून मला होळी करायची नाही. हातपाय पण वापरे करायची नाही. तेव्हा तसं काळ तोंड. अशा प्रकारे ग्रहण संपलेलं आहे आणि 4-5 तास कसे कंट्रोल केले. जेवण नाही जेवले, पाणी नाही पिले आणि एका जागी बसून राहिले आणि मस्त मूवी बघितला. मग काय होतं, असं टायमिंग पटकन गेला. म्हणजे छान असा संस्कार करणारा पिक्चर पाहिला मी. नाहीतर म्हणतात कोणतं तरी पिक्चर लावून बसली अशी, तर असं नाही आहे. आणि आता मस्त चहा आता खाल्लं मी. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत. आता जेवण करायचं आहे मस्तपैकी. कशी
अगं दीदी नको ना, मी गांधीची नको ना, माझं नको टाकू दीदी. ओमनी खास सरबत बनवून आणलेलं आहे आणि बरं पी जाऊ दे. हे त्यांच्या मोबाईलमध्ये बिझी आहेत. मी लगेच अवता नीट करेल. अगं पिऊन घे ना आधी सरबत. जाऊ दे. आणि काय केलंय ते सांग. काय केलं नाहीये. हे बघा ह्यांनी छान सरबत दिलेलं आहे. पी ना बाई, माझं संपायला आलंय. जा यार, मला नाही प्यायचंय. तोंडाची चव मागाशी पण लिंबू आणि आता हे. त्याची मम्मी सानिका बाय बाय. हे घ्यायला आलेत, त्यांना करमत नव्हतं. आले लगेच घ्यायला मला. चल म्हणतात आता. येऊ का पप्पा? हा घेतलं. चला निघूयात आता. मी मम्मीने दिली कढई. यो लय जड आहे कढई. कढई दिलेली आहे. जास्तच माझ्या वजनापेक्षा जास्त कढई. तिकडून एक उंदीर एक कोणतरी माणूस दिसतंय का, पोरगी दिसतेय का लपून बसलेली आहे. ते उंदीर हळूच असं डोकून बघतो ना कोणते माणूस आहे का नाही म्हणून. तर इथे मी छान रेडी झालेली आहे आणि छान नाश्ता झालेला आहे. कांदा पोहे खाल्लेले आहे आणि आता निघतो आम्ही. आवरलंय. मला चला चला म्हणतायत आणि हे इथे टाइमपास करतायत. माझं सगळं आवरून झालेलं आहे. मी कधीची आवरून बसली आणि वाट बघते आणि हे सगळ्यात जास्त लेट करतात. तर इथं साडी आणि थोडी ज्वेलरी घेतलेली आहे. आईंना मला ती द्यायची आणि आई मला भेटणार आहेत आता. तर म्हटलं त्यांच्याजवळ आत्ताच देऊन टाकावं. गोरा टाइम. काय काय सुचतंय प्रेग्नेन्सी मध्ये खायचं. रस्त्याने गोळा दिसला का थांबा थांबा थांबा. तर जवळपास आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि आम्ही वाट बघतो आई बाबांची. ते आता पोहोचतीलच. त्यांचा प्रवास तर मस्त झालेला आहे. 1-2 तास लागले आम्हाला पोचायला. पण आता इथून त्यांची गाडी यायची वाट बघतोय. ते त्यांचं थोडंसं लोकेशन चुकलंय. ते येत आहेत. प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हे त्यांचं घर ज्याच्या पूजेला आम्ही आलेलो आहोत. चला उतरा. उतरतो पूजेला जाऊन आलो आणि आता जवळपास आम्ही घरी पोहोचतच आहोत. आमची बॉटल पडली. आई बाबांना भेटलो. ते पण इकडं आले होते. मग आम्ही ठरवलं की आम्ही पण तिकडे जाणार. म्हणजे आमची भेट पण होईल आणि भेट झाली
आणि आता आम्ही जवळपास आता आमच्या घरी पोहोचलोच एक 10-15 मिनिटात. तर छान प्रवास पण झाला आणि छान पण वाटते खूप दिवसानंतर. आणि घर तर खूपच सुंदर बांधलं होतं त्यांनी आणि जेवण तर खूपच छान होतं. बिचारा होना मी गाडी चालवायची त्याच्यामुळे त्यांना हेल्प व्हायची. असं काही नाही, जसं लग्न झालं बिचाऱ्यांना त्यांनाच गाडी चालवावं लागते. मी मस्त आरामशीर बसलेले असते आणि ठीक आहे चालू लवकरच परत पुन्हा एकदा गाडी. लय दिवस झालं गाडी चालवलीच नाहीये, आहे ना.